ही प्रचार सभा आहेच, पण मी सांगतो ही विजयाची सभा आहे, आपली विजयाची. आणि म्हणून कोल्हापूर ही कुस्तीची पंढरी आहे. इथं अंगाला माती लावूनच यावं लागतं. विरोधकांना चितपट करण्यासाठी महायुतीचे धुरंधर हे सगळे रिंगणामध्ये आहेत आणि महायुती जिंकणार ही काळ्या दगडावरची भगवी रेघ आहे. कोल्हापूरकरांना मी ओळखतो. कोल्हापूरकरांचा नाद करायचा नाही. मैत्री केली तर ती पक्की 100% जीवाला जीव देणारी, आणि दुश्मनी केली तर ती पण समोरासमोर, मागून वार नाही. ते कोल्हापूरकरांच्या रक्तात नाही. काही लोक मागून वार करतात. आणि म्हणून 15 तारखेला या विकासांच्या शत्रूवर कोल्हापूरची जनता सांगून वार करणार. आणि म्हणून निवडणुकीमध्ये आपले 3 चिन्ह आहेत ना, धनुष्यबाण आहे, कमळ आहे आणि घड्याळ आहे. हे राज्यामध्ये महायुती आहे. तीच महायुती इकडे अवतरलेली आहे. आणि म्हणून मी कोल्हापूरवासियांना आणि आमच्या सर्व नेत्यांना धन्यवाद देतो की तुम्ही वरची महायुती इकडे आणली. त्यामुळे विजय आपलाच आहे. आणि 16 तारखेला मगाशी मी सांगितलं, विजयाचा गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे. विजयाचे फटाके आपल्यालाच वाजवायचे आहेत. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करायला आलोय. खरं म्हणजे कोल्हापूरकरांना सम्राटांची सवय आहे. कोणी साखर सम्राट, कोणी सहकार सम्राट, कोणी शिक्षण सम्राट, परंतु आमचे महायुतीचे उमेदवार सर्व कार्य सम्राट आहेत. हे देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. महायुतीचे शिलेदार सम्राट नाही, तर ते जनतेचे सेवक म्हणून काम करतील. काही लोक स्वतःला मालक समजतात, समोरच्याला नोकर समजतात, परंतु ही जनता मालक आहे. आम्ही सगळे सेवक आहोत. ही जनता जनार्दन एखाद्याला वर उचलते आणि मग जेव्हा जास्त हवा जाते तेव्हा एवढ्या जोरात आपटते की पुन्हा तो उभा राहू शकत नाही. आणि म्हणून या जनतेचा नाद कोणी करायचं नाही, असं मी नेहमी सांगत असतो. आणि म्हणून श्रीरामानं 14 वर्षाचा वनवास भोगला होता. कोल्हापूरला यापूर्वी कोण होता? काँग्रेस. कोल्हापूरकरांनी काँग्रेसच्या भ्रष्ट कारभाराचा 15 वर्षाचा वनवास सहन केला. रामानं 14 वर्ष, तुम्ही 1 वर्ष जादा. आणि म्हणून त्याचा आता बदला घ्यायचा आहे ना, बदल घडवायचा आहे, परिवर्तन घडवायचं आहे, विकास घडवायचा आहे. तर महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून या ठिकाणी भ्रष्टाचारानं त्रस्त असलेल्या कोल्हापूरकरांना मी विचारलं, ये क्या हालत बना रखी है, कुछ लेते क्यों नहीं? तर कोल्हापूरकर म्हणाले, कसम लेते हैं, अब महायुती को सत्ता देंगे, ये हमने कसम ली है. आणि ठरवलंय कोल्हापूरकरांनी की यावेळेस मात्र बदल घडवायचा. आणि वातावरण अनुकूल आहे. संपूर्ण महाराष्ट्रात मी फिरतोय. महाराष्ट्रामध्ये महायुतीचं वादळ आहे, भगवं वादळ सगळीकडे आहे. आणि म्हणून कोल्हापूरचं खरं म्हणजे सगळं तेज हरवलंय. अब त्याला नव तेजाची आवश्यकता आहे. शहराच्या विकासाला खऱ्या अर्थाने नव तेजाची गती देईल फक्त महायुती. हे देखील मी या ठिकाणी सांगायला आलोय. तांबडा पांढरा आणि झणझणीच्या पलीकडे पण कोल्हापूर आहे. आणि म्हणून कोल्हापूरची शैक्षणिक आणि उद्योग क्षेत्रातही मोठी ओळख आहे. सहकार्याची पंढरी म्हणून कोल्हापूरला ओळखलं जातं. क्रीडा संस्कृतीचं केंद्र आणि कलापूर म्हणून कोल्हापूर ओळखलं जातं. कोल्हापूरच्या संस्कृतीच्या खुणा गेल्या 15 वर्षात लोप पावलेल्या आहेत. कोल्हापुरी चपला, कोल्हापुरी साज, कोल्हापूरची चित्रनगरी, कोल्हापूरची मिसळ, कोल्हापूरची पैलवानी परंपरा, आखाडे, सगळं आहे. ही सगळी कोल्हापूरची श्रीमंती आहे. आणि ती श्रीमंती पुन्हा आपल्याला मिरवायची आहे ना, मग आपल्याला महायुतीशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून महायुतीचं विजन एकच आहे, विकास, विकास आणि विकास.
आमचा अजेंडा स्वच्छ आणि साफ आहे.